कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कुणाला समोर येऊन चूक कबूल करायची नसेल तर नका करू, काही हरकत नाही। पण दादा तुम्ही काहीतरी चुकीचं वागलात म्हणून तुम्हाला एवढा खांब फुटलाय। आणि तुमचा योग घामच सांगतोय की तुम्हीच हरीश सरांना ते सरबत नेऊन दिलं। अरे ए इथे काय अरे हा सांग का केलं तसं? कुणी सांगितलं तुला करायला? बोल ना। शूट बंद पडत होतो ना तुला, बोल। प्रीतम थांब, शूट बंद करून त्याला काय फायदा होणार आहे? तो हे सगळं कोणाच्या तरी सांगण्यावरून करत होता। एक्सक्यूज मी मिस्टर, तू पकडला गेलायस, त्यामुळे चुपचाप या सगळ्याच्या मागचा मास्टरमाइंड कोण होता ते सांग। बोल। ओके, तुम्ही सगळ्यांनी प्लीज बाहेर जा। प्रीतम त्याला घेऊन आतमध्ये। इकडे बोल बोल, कोणी सांगितलेलं? बोल ना। असं नाही ऐकणार ना तू? आता अहिल्या मॅडम येतील, त्यांच्या समोर बोल मग। हा नको नको मॅडम समोर नको, सांगतो इथेच। त्या दिवशी तुमच्यासोबत ज्या मॅडम होत्या त्यांनी मला हरीश सरांच्या ज्यूसमध्ये गोळ्या टाकायला सांगितल्या। मी नको म्हटलं होतं, पण त्यांनी मला पैसे दिले। कोण मॅडम? दामिनी मॅडम। काय? पैसे पाहून नियत फिरली माझी। मी नाही म्हणत होतो, पण त्यांनी मला फोर्स केला। या पैशांसाठी कोणाचं गळाही कापशील का रे? इकडे बघ, विश्वासघात केलायस तू आमचा, ठीक आहे ना? आणि हे शहर सोडून जायचं नाही, परत बोलव तेव्हा हजर राहायचं, कळलं का? ठीक आहे, चल। त्या दिवशी दामिनी शूटला गेली तेव्हाच माझ्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली होती। ती तिथे जाऊन काही ना काहीतरी गडबड करणार असं मला वाटलंच होतं। नाही, आता दामिनीला माफी नाही। तिला वहिनींसमोर उभं करतो आणि मग बघतो तिला। नाही सोडणार मी तिला। काका सर, यार दुसरं कोणी असताना तरी काय वाटलं नसतं, पण तो आपल्याच खर्च आहे यार। शिट। प्रीतम, सगळ्यात आधी जाऊन मला आईला सांगायचंय, मग तीच ठरवेल कोणाचं काय करायचंय ते। दामिनी काकून हे सगळं का केलं यापेक्षा मी तिच्यापासून लपून ठेवलं हे मला तिला जाऊन सांगायचंय। आणि मी आत्ताच्या आत्ता सांगणार आहे। मी आता जाऊन लगेच सांगणार। ऐक माझं दादा। का थांबलात? मारा ना, मारा मला, मारा। बस बस, हा बस झालं। मी खूप ऐकून घेतलं तुमचं। आता मान्य आहे मी हरीशला बेशुद्ध केलं, त्याला तिथून पळवून नेलं, त्याच्यावर सगळा राग काढला। हो, माझा राग होता ना त्याच्यावर, तो सगळा राग काढला मी। मला सांगा, यातनं माझा काय फायदा झालाय? सांगा ना, काय फायदा झालाय?
आणि काय रे आदित्य, मी सांगितलं का तुला तू हरीशच्या जागी उभं राहा म्हणून? मी सांगितलेलं तुला अहिल्याबाईंचं ऐकू नको म्हणून, की मी सांगितलेलं हे लग्न कर म्हणून? कुणी सांगितलेलं? उलट मी तर याला अडवत होते, विचारा त्याला. हे मला अजिबात मान्य नाही आदित्य. या मोलकर्णी बरोबर तू एक मॉडेल म्हणून उभा राहणार आहेस का? आपल्या घराचा मान सन्मान इब्रत, तुझ्या आईचं नाव याचं तरी भान आहे की नाही तुला? आणि ही पारू सुद्धा निर्लज्जासारखी तिथे उभी होतीस ना? आणि प्रीतम, मी किती वेळा म्हणत होते की वहिनींच्या परवानगीशिवाय काहीही करू नका. ऐकलं का तुम्ही माझं? तुला मी सांगत होते की हे लग्न नको करू, ऐक माझं, नको उभं राहू. तू ऐकलंस माझं? नाही ना? आणि तू तेव्हाच का नाही अडवलं मला? त्या दिवशी का नाही म्हणालीस हे नको म्हणून? की तुलाच मॉडेल म्हणून आदित्य हवा होता लग्नासाठी. दामिनी काकू, जरा विचार करून बोला. काही बोलताय? पारूचा यात काही दोष नाहीये. बास आदित्य, बास. खूप ऐकलं मी तुमचं, आता नाही. त्या दिवशी पण मी तुम्हाला सांगत होते माझं ऐका, पण तुम्हाला कुणालाच माझं नव्हतं ऐकायचं. घरी आल्यानंतर पण मी वहिनींना सगळं सांगू शकले असते, अगदी सगळं. पण मी नाही सांगितलं का? कारण आदित्य किर्लोस्कर वहिनींनी तुझं तोंडही बघितलं नसतं म्हणून मी गप्प राहिली. कळलं ना? नाही, तुम्ही सगळ्यांनी ना आता एक काम करा. वहिनी आल्या आल्या तुम्हाला जे जे काही सांगायचंय ते सगळं सांगून टाका. मी पण सांगते वहिनींना. त्यांना कुणी फसवलं, त्यांच्यापासून गोष्टी कुणी लपवल्या आणि अहिल्यादेवी किर्लोस्करांचा विश्वासघात कुणी केला, मीही सांगेन. आईने आता किती कठोर शिक्षा केली तरी चालेल, पण मी आईपासून आता नाही लपवून ठेवू शकत. मी आत्ताच्या आत्ता आईला फोन करून सगळं खरं खरं सांगणार. दाई बघ, ऐक. नाही प्रीतम, बाकी दामिनी काकू काही बोलले असल्या तरी एक गोष्ट बरोबर बोलल्या त्या. मी माझ्या आईला फसवलंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.